आम्ही सध्या इथे जमलेलो आहोत बाधवा बिल्डकॉम LLPच्या विरोधामध्ये। या बिल्डरचे बेसिकली 3 प्रोजेक्ट आहेत, रोडेशिया, रिगालिया आणि फ्लोरेन्स। रिगालिया हा प्रोजेक्ट कल्याणमध्ये आहे। मी जवळजवळ घर बुक केलं तेव्हा ऑलमोस्ट 80% 90% काम झालेलं होतं आणि मला 6 महिन्यातच घर मिळेल या आशेने मी घर बुक केलेलं आहे। आणि याच्यानंतर मी जेव्हा बाकीच्या ग्राहकांशी वगैरे भेटण्याचा प्रयत्न केला तर बिल्डरने ही पूर्ण तरतूद केली की बाकी कोणीही ग्राहक एकमेकांशी भेटू नये, बोलू नये। त्यासाठी त्यांनी सुरुवातीला जेव्हा प्रोजेक्ट डिले झाला तेव्हा आम्हाला अनेक आमिष दाखवण्यात आली की तुम्हाला आम्ही AC, फ्रीज किंवा अनेक काही इलेक्ट्रॉनिक आम्ही तुम्हाला वस्तू देऊ, जे करून ही आमिष दाखवण्यात आली कारण आम्ही शांत राहावं आणि आम्हाला पूर्णपणे फसवणूक केली गेली। कोणालाही एकमेकांशी भेटण्यात दिलं गेलं नाही। 2022च्या दरम्यान आम्हाला बिल्डरकडून कळतं की हा प्रोजेक्ट बिल्डर दिवाळखोरीमध्ये निघालेला आहे। त्यावेळी जेव्हा आम्हाला क्लेम सबमिट करायचा होता तेव्हा लास्ट मोमेंटला क्लेम सबमिट करण्यासाठी आम्हाला फोन करू तेव्हाच बिल्डरकडून आम्हाला काही कॉल्स यायला लागले। तेव्हा फोन करून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही क्लेम सबमिट करा आणि त्यासाठी जे नियुक्त RP होते त्यांनी आम्हाला सांगितलं की हे डिटेल्स तुम्ही भरून क्लेम सबमिट करा, जे लास्ट 1 दिवसामध्ये आम्हाला सगळ्यांना क्लेम करायला सांगितले। नंतर हळूहळू जेव्हा लिगली आम्हाला या गोष्टी कळत आल्या तेव्हा आम्हाला कळालं की हा क्लेम भरपूर ठिकाणी डुप्लिकेट क्लेम्स सुद्धा केले गेलेले आहेत किंवा तिप्पट रकमेचे क्लेम्स केले गेले आहेत। आम्ही सामान्य नागरिक असल्यामुळे आम्हाला तेवढी लिगॅलिटी किंवा लिगल टेक्निकल टर्म्स कळत नसल्यामुळे आम्ही एवढ्या भानगडीत पडत नव्हतो आणि आम्हाला एकमेकांना भेटूनही दिलं जात नव्हतं। तरी देखील आम्हाला NCLT वगैरे काय, दिवाळखोरी काय असतं, बिल्डर दिवाळखोरी जातो म्हणजे काय होतं, हे सगळं आम्ही इकडून तिकडून शोधत एकमेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा थोडीफार माहिती मिळाली। पण या संदर्भात मला एवढंच नोंदवू इच्छिते की बिल्डर कडून ती ट्रान्सपरन्सी किंवा RP कडून जी ट्रान्सपरन्सी, जो आमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांनी आम्हाला कधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही। गेली 8 वर्ष हा प्रोजेक्ट चालू आहे, NCLT मध्ये चालू आहे, पण त्याची काय डिटेल्स होतात, कोर्टामध्ये काय हिअरिंग लागतात, त्याचे मोठे मोठे टेक्निकल डॉक्युमेंट्स येतात, मग बिल्डर कडून किंवा कोणाकडूनही ते एक सामान्य नागरिकाला कळावं ह्याची कोणीही तरतूद करत नाहीये। जेव्हा आम्ही काही RPsला किंवा भेटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला थोडीफार जेवढी माहिती मिळते त्या हिशोबाने आम्ही आमचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही इथे आलेलो आहोत। आता गेले सद्यस्थितीची NCLT मध्ये जो दिल्लीमध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये या प्रोजेक्टवरती स्टे आणलेला गेला आहे। तर आमची ही एकच मागणी आहे की आमचा EMI देखील चालू आहे, भाडं चालू आहे आणि या बाबतीत आमची काहीही दोष नसताना, म्हणजे एक आम्ही लोन सुद्धा घेतलं कारण बँकेकडून ती सगळी म्हणजे बिल्डरची जी चौकशी आहे ती सगळी केली जावी आणि हा NCLT मध्ये असल्यानंतर सुद्धा काही बिल्डर्सने म्हणजे लोन्स वगैरे दिले गेलेले आहेत। तर ह्या लिगल टर्मिनॉलॉजीज आम्हाला एवढ्या कळत नाहीत एक सामान्य नागरिक म्हणून, पण आमची ही म्हणजे पोलिसांना किंवा कोर्टाला हीच विनंती आहे, सरकारी यंत्रणेला हीच विनंती आहे की आमचा EMI जो इंटरेस्ट जातोय त्याला कुठेतरी तरतूद असावी, याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई केली जावी आणि या बिल्डर्सवरती कठोर कारवाई करावी। धन्यवाद। मॅडम, नेमकं काय बिल्डर कडून फसवणूक झाली आपली? ॲक्च्युली बघा सर, 2015 मध्ये आम्ही इथे घर बुक केलं होतं आणि आज 2026 चालू आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला आमचं घर भेटलेलं नाही। मग ह्याच्यामध्ये आमची चुकी काय झाली नेमकी, की आम्ही आमच्या स्वप्नातली जे घर होतं ते मिळवण्यासाठी केलेली धडपड का, आम्ही आमचं जे काय आहे घरातली जी काही होती आमची उर्वरित रक्कम, त्यानंतर आम्ही बँकेतून काढलेलं लोन, त्यानंतर जे काही आम्ही जमा केलेली पुंजी होती ती भरून आम्ही आमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी वाधवा बिल्डरकडे पैसे भरले होते आणि ते पैसे भरून 2015 पासून ते 2026 पर्यंत आम्हाला आजतागत आमचं घर मिळालेलं नाहीये। आज आम्ही EMI भरत आहोत, भाडं भरत आहोत आणि तरी देखील आमच्या स्वप्नातलं घर आम्हाला भेटलेलं नाहीये। याच्यासाठी आम्ही NCLT कोर्टामध्ये न्यायासाठी लढत आहोत, अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाहीये। त्याचप्रमाणे CRP जी प्रोसेस आहे ही 2020 मध्ये सुरू झालेली होती, त्या प्रोसेस नंतर आम्ही जे काही भरलेली रक्कम आहे ती सुद्धा आम्हाला RP कडून रिजेक्ट केली जात आहे। मग ह्याच्यामध्ये आमची चुकी काय होती की आम्ही आमच्या स्वप्नातलं घर बघितलं ही आमची चुकी होती का? तर ह्याच्यासाठी मी फक्त एवढंच सांगते की सरकारने अशी पॉलिसी काढावी की ज्यामध्ये ज्या बिल्डरने फसवणूक केली आहे त्या बिल्डरला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्यानंतर जे काही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, आमच्या सर्वसामान्य लोकांचा जे काही EMI भरत आहोत, भाडं भरत आहोत, त्याचप्रमाणे बँकेचं व्याज आणि जे काही बँकेकडनं आम्हाला मोबदला रिटर्न करावा लागतो तो तुम्ही त्यापासून आम्हाला ग्राहकांचं संरक्षण करा, आम्हाला न्याय द्या। तरी मी सर्व शासनाला आणि राजकीय पक्षाला आव्हान करते, विनंती करते की तुम्ही आम्हाला न्याय द्या। आज मी स्वतः एक ॲडव्होकेट असून सुद्धा
आज मी ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये मला कायद्याची जाणकारी असून सुद्धा मी आज इथे उभी आहे. तर विचार करा सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती इथे असेल. आज आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळत नाहीये तर आमचे सर्वसामान्य लोक किती झटतील याच्यासाठी. आणखी द्या. बोला. मी शंकर रामभाऊ पवार, राणा डोंबिवली. मी भिवंडीमध्ये वाधवा बिलकॉम LLPमध्ये घर बुक केलं 1993 2013मध्ये. आजपर्यंत आम्हाला ताबा मिळाला. त्यांनी ताबा द्यायची तारीख सांगितली 2017 आणि त्यांनी आमच्याजवळ 300 लोकांना फसवलेलं आहे. आम्ही EOWला 10 करोडची केस टाकलेली आहे. EOWने काल FIR पण दाखल केलेला आहे कोळसेवाडी आणि भिवंडीमध्ये. कल्याणचा पण प्रोजेक्ट आमचा आहे नेतवलीमध्ये. तर ते दोघांचं मिळून दोन्ही ठिकाणी आमचा FIR झालेला आहे. पण अजून काही बिल्डरने आमच्याकडे लक्ष दिलं नाही आहे. बिल्डर तिकडे येत पण नाही आहे, त्याचा माणूस पण कोणी येत नाही आहे. जवळजवळ 2020पासून पूर्ण काम त्याचं बंद आहे आणि आम्हाला कुठलंही त्याचं इन्फॉर्मेशन काही येत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण काही बघत नाही, कोर्टाचा पण निकाल लागत नाही आहे. आम्ही EMI भरतो आहे, महिन्याचा EMI भाडं पण भरतो आहे. आम्ही पैसे आणायचो कुठून? आज कितीची फसवणूक झाली? 10 करोडची सगळ्या लोकांची मिळून 10 करोडच्या वरती आहे. पण आम्ही 10 करोडचा प्रोजेक्ट तिकडे टाकलेला आहे EOWला. आता काय आम्ही सरकारकडे मागणी? आमच्या सरकारकडे हीच मागणी आहे की जोपर्यंत हा प्रोजेक्ट मिळत जातो पण EMI तरी बंद झाला पाहिजे. आम्ही EMI भरणार कुठून? एक तर भाडं पण भरतोय. आम्हाला काय बिल्डरनी भाडं पण दिलेलं नाही आहे. आज 2017पासून त्यांनी ताबा द्यायचं नक्की केलं होतं, पण 17पासून आजपर्यंत त्यांनी काही आमच्याकडे लक्ष पण दिलं नाही आहे. आणि त्याला बँकेने कोर्टात घेऊन गेला, आम्हाला त्यांनी ते सांगितलं पण नाही आहे. बँक ऑफ इंडिया. महेश शर्मा. एक मिनिट. अरुण बोला. माझं नाव महेश शर्मा आहे. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. आज एक 8-10 वर्ष झाली असून आम्ही घर आमचा बुक केलेला बिल्डर अंकित वाधवा बिल्डिकॉन LLPमध्ये. आज आम्हाला काय तो बिल्डर काय म्हणजे तो फोनवर कधी येत नाही, त्याचा कोण रिप्रेझेंटेटिव्ह नाही तिकडे काय. तो म्हणजे कुठल्याही गोष्टीला तो कधी असतच नाही आणि सारखा आज उद्या करतो. आज एक आम्ही 300 पर्यंत आम्ही होम बायर्स आहोत आणि कोणालाही कुठे काही जात नाही. आज त्या बिल्डरवरती गुन्हा सुद्धा दाखल झाला सुद्धा असून तो कुठल्याही गोष्टीला समोर यायला तयार होत नाही. आज आम्ही सर्वसामान्य, मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतो. माझी फॅमिली आहे 4 लोकांची. छोटी 2 मुलं आहेत माझी. मग त्यांचं शिक्षण आहे. आज सगळ्या गोष्टी आहे. आज आम्ही जायचं कुठे? मी 20,000 भाडा भरतोय आज घराचा, ज्या घरात मी राहतोय आणि EMI आहे माझी त्या व्यतिरिक्त माझी. तर मी भागायचा कसं आमचं जीवन व्यतीत करायचं आम्ही? आणि आम्हाला जर सरकारने जर न्याय नाही दिला याच्यातून आम्हाला, तर आमच्याकडे आमचं आयुष्य संपायच्या पलीकडे दुसरा काही म्हणजे आम्हाला रास्ता दिसत नाही. तर सरकारला माझी हीच विनंती आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब जे गृहनिर्माण मंत्री आहेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माझी त्यांना विनंती आहे या गोष्टीमध्ये लक्ष घाला आणि सामान्य माणसाला न्याय देऊन द्या. कुठून फसवणूक झाली आणि कितीची फसवणूक झाली? एक 10 करोडचे एक दरम्यान आहे त्याची अमाऊंट, जी फसवणूक झाली आहे. आणि भिवंडीमध्ये एक 150 पर्यंत आणि एक 60 होम बायर्स कल्याणमध्ये आहेत. ठीक आहे.